जर का मित्रांनो आपल्याकडे समजा एक गाडी आहे आणि ती गाडीवरती आपल्याला गाडी चालवायला येत नसेल तर आपण गाडी घेऊन काय उपयोग आहे का? तर त्याचप्रमाणे सपोज जर का माझ्याकडे थोडीशी सायकल असेल आणि सायकलवरती मी बसलोय पण मला सायकल चालवायला येत नाही आहे, तर त्या गोष्टीचा मला काय उपयोग होणार आहे का? तर सिमिलर गोष्ट आपल्या मार्केटमध्ये पण आहे. जर का आपल्याला मार्केटमधून चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह इन्कम करायचं असेल किंवा एक पॅसिव्ह इन्कम क्रिएट करायचं असेल तर स्टॉक मार्केट रिलेटेड सगळी जी इन्फॉर्मेशन आहे बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंतची तर ती आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे की शेअर मार्केट म्हणजे एक्झॅक्टली काय असते, शेअर मार्केट बेसिकली काय असते, तर सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओला लास्टपर्यंत जरूर बघा आणि व्हिडिओमध्ये कुठे पण इन्फॉर्मेशन आवडली तर डेफिनेटली लाईक करायला विसरू नका आणि चॅनल जर का तुम्ही पहिल्यांदा विजिट करत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करू शकता. त्यानंतर आपण स्टार्ट करूया. आता बेसिकली जर आपण बघायला गेलो स्टॉक मार्केट एक आपण एक एक्झाम्पल घेऊया. तर सिमिलरली एक किराणा मालाच्या दुकानात जर आपण गेलो तर त्या किराणा मालाच्या दुकानामध्ये काय असतंय की गहू आहे, तांदूळ आहे, बाजरी आहे, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे धान्य असतील किंवा त्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ ग्लॉसरी असेल, वेगवेगळ्या साबण असतील. ओके, तर सपोज मला जर का साबण घ्यायचं आहे, ओके सपोज मला डव साबण घ्यायचं तर डव हा एक ब्रँड झाला. तशा प्रकारचे वेगवेगळे पण साबण आहेत तर वेगवेगळे पण त्यांच्या कंपनीज झाल्या. तर त्या ज्या कंपनीज आहेत सिमिलरली तशाच कंपन्या आपल्या स्टॉक मार्केटमध्ये पण असतात आणि ज्यामध्ये वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करणाऱ्या पण त्याच्यामध्ये कंपनी असतात. जसं की आपण साबणाचं एक्झाम्पल घेतलं, किराणा दुकानामध्ये बिस्किट पण असतील, त्यानंतर त्याच्यामध्ये निरमा पण असेल, वेगवेगळ्या वस्तू असतील. तर तशा वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या भागामध्ये काम करणाऱ्या ज्या कंपन्या असतात तर त्या कंपन्या आपल्या स्टॉक मार्केटमध्ये पण असू शकतात. त्याला आपण वेगवेगळे सेक्टर असं बोलू शकतो. इमॅजिन करू आपण थोडासा, सपोज जर का आपल्याला एक IT कंपनीबद्दल काही इन्फॉर्मेशन असेल जसं की TCS आहे, विप्रो आहे, त्यानंतर HCL टेक्नॉलॉजी आहे, ओरॅकल, असं वेगवेगळ्या कंपनीज आहेत ज्या कंपन्या IT सेक्टरमध्ये काम करतात. तसंच शेअर मार्केटमध्ये जर आपण बघायला गेलो तर वेगवेगळे सेक्टर आहेत. IT सेक्टर आहे, ॲटो सेक्टर आहे, फार्मा सेक्टर आहे, बँकिंग सेक्टर आहे, अशा वेगवेगळ्या भागामध्ये काम करणाऱ्या कंपन्या त्या सगळ्यामध्ये आहेत. फक्त त्याला आपण जसं वेगवेगळं सेपरेशन केलंय त्या प्रकारे त्या सेपरेटली काय आहेत लिस्टेड आहेत, म्हणजे सेपरेटली त्याच्यामध्ये सेक्टर आहे. ओके, आता हे झाले सेक्टर. आता हे जे कंपनीज आहेत ह्या कंपन्या बाय डिफॉल्ट आपल्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंग असतात, म्हणजेच त्या कंपन्या ऑलरेडी स्टॉक मार्केटमध्ये असतात. ज्याला आपण बाय किंवा सेल करतो असतो ते झालं आपला सेकंडरी मार्केट. आता हे जे सेकंडरी मार्केट किंवा प्रायमरी मार्केट म्हणजे काय? आता बेसिकली सपोज आपण त्याच्या आधी एक एक्झाम्पल घेऊया की शेअर म्हणजे काय असतं. तर एक एक्झाम्पल घेऊया आपण. समजा आपल्याला स्टॉक मार्केटमधून एक चांगल्या प्रकारचा इन्कम करायचा आहे. सपोज त्यासाठी एक कंपनी आपल्याला स्थापन करायची आहे. सपोज मला कंपनी कुठे काढायची आहे, प्रसाद शिंदे नावाची कुठे कंपनी काढायची आहे. तर कंपनी काढायला माझ्यासाठी काय लागणार? मला लागणार कॅपिटल लागणार. एकदा मला बेस कॅपिटल भेटला त्यानंतर मी त्याच्यावरती अर्निंग केला, मला प्रॉफिट झाला, सेल वाढला, तर बाय डिफॉल्ट एकदा का माझा बिझनेस ग्रो झाला तर मी विचार करणार की आपला सेम बिझनेस जसं की आता सांगलीमध्ये आहे, त्यानंतर आपण कोल्हापूरमध्ये किंवा पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये असे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपण काढू शकतो का? जर का आपल्याला वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तो इन्कम बिझनेस काढायचा असेल तर त्यासाठी आपल्याला अजून भांडवल पाहिजे, म्हणजे अजून पैसे पाहिजे. तर ते पैसे आपल्याला कुठून भेटणार? तर ते पैसे आपल्याला भेटू शकतात बँक थ्रू. बँककडून आपण जर का लोन घेतलं तर त्याच्या अगेन्स्ट त्यांना व्याज द्यावं लागेल आणि इनिशियल अमाऊंट पण द्यावी लागेल. ओके, तर हे खूप सारे त्याच्यामध्ये झंझट असते. त्यानंतर इंटरेस्ट पे करावा लागतो, व्याज द्यावं लागतं. तर त्याच्यापेक्षा एक सोपा मार्ग कोणता? तर त्याच्यापेक्षा एक सोपा मार्ग ज्यामध्ये आपण व्याज द्यायला लागणार नाही आपल्याला, बट आपण काय करणार दुसऱ्या पब्लिकला आपण आपला बिझनेस एक्सप्लेन करणार, त्यांना आपल्या बिझनेस बद्दल आयडिया देणार आणि ती जी आयडिया आहे त्या आयडियाचा वापर आपण कशासाठी करणार? आपण करणार आपली कंपनी मोठी करण्यासाठी. म्हणजे आपण आपल्या कंपनीचा जो सेल आहे, प्रॉफिट आहे हा कस्टमरला म्हणजे पब्लिकला आपण सांगणार, एक्सप्लेन करणार. आणि असे लोक ज्यांना त्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे किंवा तो बिझनेस त्यांना करता येत नाही बट ते त्या बिझनेसमध्ये पैसे लावू शकतात, म्हणजे इन्व्हेस्टमेंट देऊ शकतात आणि बाय डिफॉल्ट त्यांना पण त्याचा फायदा होऊ शकतो. तर तशाच प्रकारे ही कंपनी स्टॉक मार्केटमध्ये काम करत असतात. म्हणजेच काय की आपण त्यांच्यासाठी काम नाही करणार, आपण आपल्याकडे कॅपिटल आहे आणि त्यांच्याकडे ते स्किल आहे. तर आपण काय करणार? आपलं जे कॅपिटल आहे हे थोडंसं कॅपिटल त्यांच्या बिझनेससाठी आपण देणार. त्याच्या बदल्यात कंपनी आपल्याला काय करते? शेअर देत असते, म्हणजेच त्या कंपनीचा जो थोडासा हिस्सा असतो तो कंपनी आपल्याला देऊन टाकते. ओके, तर कसं देऊन टाकते? बिकॉज आपण तेवढे पैसे दिलेत. मग पैसे दिल्यामुळे आपण ते कंपनी आपल्याला काय दिली? शेअरचा हिस्सा दिली, त्याला बोलतो आपण शेअर.
म्हणजे जी कंपनीचा जे हिस्सा असतो त्या हिस्साला आपण बोलणार आहे शेअर. एक्झाम्पल आपण घेऊया, सपोज टाटा मोटर नावाची कंपनी आहे. टाटा मोटर कंपनीमध्ये 100% हिस्सा त्या प्रमोटरचा असेल स्टार्टिंगला. त्यानंतर ना ती कंपनीला मोठा व्हायसाठी त्यांना कॅपिटल लागणार, त्यानंतर बाकीच्या गोष्टी लागणार. त्यासाठी त्या कंपनीने काय केली, त्याची 10% हिस्सादारी, 20% हिस्सेदारी, 50%, 40% हिस्सेदारी लोकांना म्हणजे पब्लिकला काय केली, वाटत गेली. मग पब्लिकला दिला हिस्सा, त्याच्याबद्दल पब्लिकने त्यांना पैसे दिले आणि जो त्या कंपन्यांना फायदा होणार आहे, ज्या प्रमाणात त्या कंपन्यांना फायदा होणार आहे तेवढाच फायदा इन टर्म ऑफ डिव्हिडंड त्या शेअर होल्डरला पण मिळतो. म्हणजेच काय, डिव्हिडंड म्हणजे काय असते की कंपनीला जो भांडवल म्हणजे कंपनीला जो बिझनेस केला त्या बिझनेसमध्ये त्यांना जेवढा प्रॉफिट झाला त्यातला थोडासा हिस्सा कंपनी त्यांचे जे शेअर होल्डर असते म्हणजे त्यांच्याकडे ज्यांचे शेअर्स असतात त्यांना ते वाटते आणि त्याच्या हेल्पमधून त्यांना काय भेटतात, जे शेअर होल्डर आहेत त्यांना कॅपिटल भेटते म्हणजेच पैसे भेटतात. त्या पैशाला आपण बोलतो डिव्हिडंड. आता प्रत्येक कंपनी स्टॉक मार्केटमध्ये जी लिस्टेड आहे ती डिव्हिडंड देतेच असं नाही आहे. काही कंपन्या ते पैसे त्यांच्या रिइन्व्हेस्टमेंटसाठी पण यूज करते. काही कंपनी ते जे पैसे असतात त्यातला थोडा जो हिस्सा असतो तो डिव्हिडंड मार्फत शेअर होल्डरला दिला जातो. म्हणजे आपले जे शेअर्स असतात, आपल्याकडे ज्या कंपनीचे शेअर्स असतात, जर का ती कंपनी डिव्हिडंड देत असेल तर तो पण आपल्याला एक पॅसिव्ह इन्कम पण मिळून जातो. तर असं झाला डिव्हिडंड इन्कम. आता त्या कंपनी मार्केटमध्ये जर का त्या कंपनीला जायचं असेल म्हणजे त्या कंपनीला मार्केटमध्ये लिस्ट व्हायचं असेल तर त्यांना लागतो IPO म्हणजेच काय, इनिशियल पब्लिक ऑफर. म्हणजे पहिल्या अटेम्प्टमध्ये जर का कंपनीला शेअर मार्केटमध्ये जायचं असेल तर त्यासाठी एक लीगल प्रोसेस आहे. म्हणजे सपोज एक किराणा मालाचं दुकान आहे, त्या दुकानामध्ये कोणती वस्तू ठेवायची, कुठली पण क्वालिटी वस्तू ठेवायला पाहिजे, कुठली पण आपली वस्तू आणली तर ती विकली जाणार आहे का, आन्सर इज नो. म्हणताना जर का क्वालिटी वस्तू जर का ठेवायची असेल तर त्यासाठी त्याला काय करावं लागणार, चेकिंग करावं लागणार, एक क्रायटेरिया मेंटेन करावं लागणार आणि त्या प्रकारे जे एक्सचेंज असतात म्हणजे जे स्टॉक एक्सचेंज आहे तर त्यांचा एक क्रायटेरिया आहे, NSE BSEचा एक क्रायटेरिया आहे. त्या क्रायटेरियामध्ये ज्या कंपन्या मॅच होतील त्या कंपन्यांना तिथं IPO दिला जातो विथ द हेल्प ऑफ सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी. आता ह्या स्टॉक एक्सचेंजवरती कंट्रोल करायचं काम तेच आहे आणि त्यांनी जर का परमिशन दिली, सेबीची जर का परमिशन आली तर कंपनी IPO आणू शकते. हे झालं प्रायमरी मार्केट. म्हणजे पहिल्या अटेम्प्टला कंपनीला त्यांचे शेअर्स विकायचं जे प्लेस आहे ते प्लेस आहे स्टॉक एक्सचेंज. पण ते कशातून विकणार, इनिशियल पब्लिक ऑफरिंग थ्रू विकणार आहे. म्हणजेच काय, कंपनीला जर का त्या शेअरला ऑफर करायचे असेल, शेअरला डिस्ट्रीब्यूट करायचं असेल तर IPO थ्रू कंपनी शेअरला काय करत असते, डिस्ट्रीब्यूट करत असते. आता हे झाला पार्ट IPOचा. IPO एकदा येऊन गेला त्यानंतर त्या कंपनीमध्ये जे बाईंग आणि सेलिंग होत असते त्याला बोलतो आपण सेकंडरी मार्केट. ओके, म्हणजे डे टू डे लाईफमध्ये जे पण मार्केटमध्ये बाईंग सेलिंग होत असते ती झाली सेकंडरी मार्केट. प्रायमरी मार्केटमध्ये जे कंपनी पहिल्या अटेम्प्टमध्ये स्टॉक एक्सचेंजमध्ये येत असते, इनिशियल स्टेप जी असते म्हणजे IPO इनिशियल पब्लिक ऑफरिंग, त्याला बोलतो आपण प्रायमरी मार्केट. तर हे झाले मार्केटचा प्रकार. IPO म्हणजे काय किंवा IPO का आणती कंपनी, तर हे आता आपण बघितलं. आता सेकंड पार्ट आहे की स्टॉक एक्सचेंज काय प्रकार आहे. तर स्टॉक एक्सचेंज म्हणजे जिथं शेअरची बाईंग किंवा सेलिंग केली जाते तो जो प्लेस आहे त्या प्लेसला आपण बोलणार आहे स्टॉक एक्सचेंज. जे की भारतामध्ये दोन प्रकार आहेत, एक आहे NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज, एक आहे BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. आता हे जे दोन्ही स्टॉक एक्सचेंज आहेत ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या पण लिस्टेड असू शकतात आणि सेम कंपन्या दोन्हीकडे पण सेम लिस्टेड असू शकतात. तर NSE मध्ये जवळपास 1600 पेक्षा जास्त कंपन्या लिस्टेड आहेत आणि BSE मध्ये जवळपास 6000 पेक्षा जास्त कंपन्या लिस्टेड आहेत. आता NSEचा जो निर्देशांक आहे त्याला आपण बोलतो निफ्टी 50. म्हणजे त्याच्यामध्ये निफ्टीच्या टॉपच्या म्हणजे NSEच्या टॉपच्या 50 कंपन्या लिस्टेड आहेत आणि त्याच्या निर्देशांकाला आपण निफ्टी हे नाव दिलंय आपण, म्हणजे त्याने नाव दिलंय. आणि BSE न काय नाव दिलंय, जसं NSE ने निफ्टी नाव दिलंय तसं BSE ने सेन्सेक्स 30 असं नाव दिलंय. म्हणजे सेन्सेक्सच्या म्हणजे BSEच्या टॉपच्या 30 कंपन्या त्या ह्याच्यामध्ये आहेत. आता जे NSE आहे किंवा जे BSE आहे ह्याला आपल्याला जर का डायरेक्टली बघायचं असेल म्हणजे NSE अप ट्रेंड आहे किंवा NSE अप साईडला गेलाय का डाऊन साईडला गेलाय हे आपल्याला त्याच्या निर्देशांकावरनं समजतंय. म्हणजे निफ्टी 50 वरनं किंवा सेन्सेक्स 30 वरनं समजतंय. जर का आजच्या दिवशी निफ्टी 50 जर का जास्त अपसाईड गेला असेल तर तो आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये दिसणार आणि सपोज जर का निफ्टी 50 जास्त डाऊन साईडला गेला असेल तर तो आपल्याला निगेटिव्ह मध्ये दिसणार. आणि सिमिलरली BSE अप साईडला आहे का BSE डाऊन साईडला आहे कशावरनं समजतं आपल्याला, तर सेन्सेक्स वरनं समजते. म्हणजे सेन्सेक्स 30 हा पॉझिटिव्ह आहे का सेन्सेक्स 30 हा निगेटिव्ह आहे ह्याच्यावरून थोडासा अंदाज येत असतो. जवळपास BSE आणि NSE मध्ये जे टॉपच्या कंपन्या आहेत म्हणजे NSE मध्ये जे निफ्टी 50 आहे आणि BSE मध्ये जे सेन्सेक्स 30 आहे हे ह्याच्यामध्ये ह्या दोघांच्या मध्ये पण जे पण टॉपच्या कंपन्या आहेत भारतात
आताच्या तर जवळपास सेमच आहेत, फक्त निफ्टीमध्ये ॲडिशनल 20 कंपन्या लिस्टेड आहेत. ओके, तर ते झालं निफ्टी 50, निफ्टी आणि सेन्सेक्स साईडला. आता ह्याच्यामध्ये जे वेगवेगळे सेक्टर असते जे आपण मगाशी डिस्कस केलं, फार्मा सेक्टर असेल, बँकिंग सेक्टर असेल, डिफेन्स सेक्टर असे वेगवेगळे सेक्टर आहेत आणि त्या सेक्टर वाईज त्याच्यामध्ये त्या कंपन्या ऑलरेडी सेट आहेत. तसंच की ह्याच्यामध्ये सेन्सेक्समध्ये पण तसंच आहे आणि BSE मध्ये पण सिमिलर क्रायटेरिया आहे. ओके, तर हे झालं टोटल सेक्टर म्हणजे काय असते. त्याच्या आधी आपण बघितलं एक्सचेंज काय आहे, NSE BSE. त्याच्या आधी आपण बघितलं त्याच्यामध्ये IPO, कंपनीला जर का मार्केटमध्ये यायचं असेल तर IPO कशा प्रकारे असतो, आणि त्याच्या आधी आपण बघितलं की शेअरचा अर्थ काय असतो, डिव्हिडंड काय असते आणि कंपनी मार्केटमध्ये काय येत असते. तर ह्या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला काय समजलं थोडक्यामध्ये की कंपनी स्टॉक मार्केटमध्ये काय येते किंवा कंपनीचं स्टॉक मार्केटमध्ये यायचं असेल तर थोडक्यात भांडवल जास्त पाहिजे म्हणताना कंपनी त्याच्यामध्ये येत असते. शेअर म्हणजे काय असते, IPO म्हणजे काय असते. त्यानंतर आपण बघितलं की स्टॉक एक्सचेंज कोणते कोणते आहे, आणि आता आपण बघितलं याच्यामध्ये की स्टॉक एक्सचेंजवरती कंट्रोल कोण करतं, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे SEBI करते. आता ह्या सगळ्या गोष्टी तर बेसिकली बघितल्या. आता त्या शेअरला जर का आपल्याला बाय करायचं आहे किंवा त्या शेअरला जर का आपल्याला सेल करायचं आहे तर आपण कशा मार्फत करू शकतो. जसं की दलाल असतो म्हणजेच ब्रोकर आहे, तर ब्रोकरच्या थ्रू आपण त्या कंपनीचे जे शेअर्स आहेत त्या शेअरला बाय किंवा सेल केलं जाते. वेगवेगळ्या कॅटेगरीमधले ब्रोकर्स असतील तर आपल्याला जर का चांगल्या प्रकारचा ब्रोकरमध्ये जर का तुम्हाला काम करायचं असेल, तुम्ही जर का अजून नवीन असाल आणि ब्रोकर्समध्ये डीमॅट अकाउंट तुमचं जर का अवेलेबल अजून काढला नसाल तर डेफिनेटली व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये पण लिंक भेटून जाईल. त्या थ्रू तुम्ही डीमॅट अकाउंट एक ओपन करू शकता आणि तुम्ही ट्रेडिंगची जर्नी स्टार्ट करू शकता. आता हे झालं डीमॅट अकाउंट आणि हे ब्रोकर. आता म्हणजे काय की आपल्याला जे पण शेअर बाय करायचे आहे पण जे पण शेअर आपल्याला सेल करायचे आहे ते आपण ब्रोकरच्या मार्फत करणार आहे. आणि हे जे ब्रोकर आहे मार्केटमध्ये 2 कॅटेगरीचे ब्रोकर आहेत. एक असतो डिस्काउंट ब्रोकर आणि एक आहे फुल टाइम ब्रोकर. आता डिस्काउंट ब्रोकर आणि फुल टाइम ब्रोकरमध्ये काय फरक आहे, तर जे डिस्काउंट ब्रोकर असतात ते आपल्याला डायरेक्टली याच्यामध्ये त्यांच्यामध्ये जास्त रिसर्च रिपोर्ट अवेलेबल नसतो किंवा टिप्स आणि कॉल ते शक्यतो देत नाहीत. बट जे आपले फुल टाइम ब्रोकर आहेत म्हणजे की बाबा त्यांच्याकडे एक रिसर्च रिपोर्ट येत असतो, ते आपल्याला सर्व्हिस पण देतात, कॉल रेडीमेड कॉल टिप्स पण देत असतात. तर हे 2 वेगवेगळे कॅटेगरीचे ब्रोकर्स आहेत. हे तुमच्यावरती तुम्हाला कोशामध्ये अकाउंट ओपन करायचं. नंतर याच्यामध्ये सेकंड पार्ट आहे की डिपॉझिट पार्टिसिपंट. डिपॉझिट पार्टिसिपंट म्हणजे काय, आपण बाय तर शेअर करणाऱ्या ब्रोकरच्या मार्फत, सेल करणाऱ्या ब्रोकरच्या मार्फत आणि आपल्याला जे पण शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये दिसतात म्हणजे आपल्या अकाउंटमध्ये दिसतात हे ब्रोकरच्या अकाउंटमध्ये दिसतात. तर हा पण एक क्वेश्चन येऊ शकतो की याला ब्रोकर पळून गेला तर काय करायचं. तर ब्रोकर पळून गेला तर काय करायचं, तर आपले शेअर्स मग गायब होणार का, तर आन्सर नो आहे. बिकॉज सेबीनं म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानं असं डिसिजन घेतलाय की त्यांनी ते जे पण ब्रोकर्स आहेत स्टॉक मार्केटमध्ये त्यांच्याकडे अथॉरिटी नाही आहे. त्यांचे म्हणजे जे पण पब्लिकचे किंवा आपल्यासारखेचे जे पण शेअर्स आहेत हे आपण त्यांच्या अकाउंटमध्ये जरूर बघतो, ब्रोकरच्या डीमॅट अकाउंटमध्ये जरूर बघतो. बट ते जे पण शेअर्स आहेत हे CDSL कडे असतात किंवा NSDL कडे असतात, म्हणजेच डिपॉझिटरी पार्टिसिपंट कडे असतात. आणि ते डिपॉझिट पार्टिसिपंट हे गव्हर्नमेंट अंडर असल्यामुळं ते 100% सेफ आहेत. म्हणजे आपले जेवढे पण शेअर्स आहेत हे डीमॅट स्वरूपात आहेत आणि हे सगळे जे शेअर काय आहेत 100% सेफ मध्ये असतात. बिकॉज ते जे शेअर्स आहेत हे CDSL किंवा NSDL कडे असतात आणि तिकडनं आपण ते म्हणजे आपण बाय सेल करणार ब्रोकर थ्रू, बट आपले शेअर स्टोअर कुठे होतात, ते स्टोअर होतात डिपॉझिट पार्टिसिपंट मध्ये. ओके, तर असं ओव्हरऑल आपलं जे स्टॉक मार्केटचं बेसिक इन्फॉर्मेशन आहे. आणि जर का तुम्हाला व्हिडिओ कुठे पण आवडला असेल किंवा जर का तुम्हाला स्टॉक मार्केट फ्री ऑफ कॉस्ट याच्यामध्ये जर का डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअप किंवा लिंकवरती डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही ओपन करू शकता. जर का तुम्हाला शेअर मार्केट फ्री बेसिक पासून ॲडव्हान्सचं नॉलेज जर का पाहिजे असेल तर डेफिनेटली व्हॉट्सअप करू शकता. तुम्हाला कोर्स पण अवेलेबल होऊ शकतो. जर का व्हिडिओ तुम्हाला कुठे पण आवडला असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.